नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज गावाकडे आलेलो आणि गावचा प्रवास आता जाणार आहे मुंबईमध्ये. तर गावामध्ये 2ची गाडी येते, त्यात जर रिक्षा आली तर रिक्षाने परत जाऊ इंदापूरमध्ये. आणि सर्व सामान वगैरे भरलेले आहे. गावचे आंबे पण मी घेतले. हा आमचा गावचा बस स्टॉप आहे. बस स्टॉपमध्ये आमच्या मुली बसलेल्या आहेत गावातल्या. कोण कोण इकडे? आमची दुडू आहे आणि आमची आराध्या. परत हिचं नाव काय? तुझं नाव आहे सर तुम्ही? तनिष्का. आणि ही कोण? रिद्धी शिंदे, आमच्या रणजितची मुलगी. आणि चला. हा हो, सोडला करतो. हा आमचा सामान याच्यामध्ये आंबे आहेत आमचे हापूस वगैरे घेतलेले आणि रायवाले आंबे आहेत. चला घाटात जायचं ना मुंबईला, निघू आहे ना काय हो? इथे रिक्षा येते आणि हा आमचं मंदिर राधाकृष्ण. हा गावचा प्रवास. गाव पूर्ण खाली झालेला आहे आणि चाललेलं मुंबईमध्ये. इथेच तू येत आहे? चल सोबत जाय. आणि ह्या ठिकाणी सर्व गावाकडची कामं चाललेली आहेत. बांबू वगैरे तोडणं किंवा काही लोक ह्या ठिकाणी घरं बांधतात. आमचे शैलेश निघेल यांची वडील हा पूर्ण पट्टा साफ करतात बांबू तोडून. सर्व पट्टा साधन ह्या ठिकाणी घराचं प्लॅनिंग चालू असते. पहिलं घरटं बांधणार आहे ठिकाणी, म्हणजे जोता बांधणार, त्याच्यानंतर मग घर बांधणार. गावाकडे काम अगोदरचं टायमिंग पडलेलं आहे. घराची कामं चालली वेळेची आहे असं ना. अख्खा गाव डायमंड मध्ये आहे आमचा पूर्ण सगळं डायमंड हिरं आता सगळं जमलं. कुठे आहेत गोरे? आता खला तू बॉम्बेला आहे? नवसारी सुरत तिकडे राहायला वगैरे आता काय नाही. फॅमिली तिकडं. आता मानगाला कुठे होतं ना सुरू इथं. पोटले परशुराम पोटले भोपली पेनचा आहे एक आता. आपण खालाच राहिला आहे ना. पहिलं होल आहे, मजा होती. हे बघा आंबळोजी, बोरगर, भोपली पेन, आमचा गाव फेमस होता डायमंड मध्ये नाही. तर नमस्कार मंडळी. सर्व मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर आम्ही परत मुंबईकडे परत निर्णय घेतला. माझ्यासोबत माझे मोठे मामा होते आणि ते माझे मामाचे मित्र होते, रवी मामा घाटवर. तर आमचा प्रवास आमच्या गोरवाडी गावातून होणार होता. दुपारची एसटी बंद झाल्यामुळे आम्ही परत रिक्षाचा प्रवास केला. कारण गावाकडे फक्त सकाळी 10 वाजता, दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता एसटी येते. आणि संध्याकाळची एसटी येते 6ची. ती गाडी वस्तीला असते, म्हणजे नाईटला असते. त्याच्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला आमच्या गावातून. सर्वांची भेट घेतल्यानंतर आम्ही आमच्या गावातून गोरवाडीतून डायरेक्ट कलसांबडे या ठिकाणी आलो. परत रिक्षावाले पण ओळखीचे भेटले आणि ते पण काही मुंबईत गावी आले होते, म्हणून ते सहज आमच्या गावामध्ये आले. त्याच्यानंतर आमचा प्रवास झाला गोरवाडी कलसांबडे. गाव सोडताना दुःख होतं ना, की जेवढेही मजा घेतली असेल मे महिन्यामध्ये पूर्ण 15-20 दिवस, ते सोडताना खूप असं दुःख होतं. पण आमचं गाव जवळच असल्यामुळे मुंबईच्या जास्त काही लांब गाव नाही आपलं, तालुका तळा, जिल्हा रायगड. तर प्रवास करताना खरंच रिक्षावाले पण गावी सध्या याच विचारामध्ये होते की आम्ही पण गावाकडे जर रिक्षा घेतली असेल तर काहीच इन्कम होत नाही, कारण का गावच सर्व बंद पडलेले आहेत. रिक्षावरतीच आमच्याबरोबर चर्चा करत होते. ते आमची बोदेवाडी कळसांबड्याची, तिथून आमचा प्रवास पुढे होतो. मग कळसांबडे बोदेवाडी सोडल्यानंतर आम्ही तो कळसांबडेचा रोड, हा आमचा नेहमीचा प्रवास माझा आमच्या गावाल्यांचा. तर रिटर्न येताना म्हणजे मे महिना पूर्ण संपून गेलेला. नंतर आम्ही काही लोक गावी सुद्धा होती, काही लहान मुलं सुद्धा होते गावाकडे. मी आता मागे बघत असं माझ्या भावाची मुलगी वगैरे, कारण शाळेला सुट्ट्या असल्यामुळं काही मुलं गावी थांबली होती मेची सुट्टी संपल्यानंतर. परत आम्ही सर्व विषय निघाला, ड्रायव्हरचा विषय निघाला की मामाने विषय काढला, ड्रायव्हरमध्ये काही झालं नाही, आता नोकऱ्या नाहीये. तर या मित्राने सुद्धा ते सांगितलं की गावाकडे मी सुद्धा मुंबई या ठिकाणी राडगावला जॉबला होतो. तर काहीच वर्षापूर्वी ते कोरोनानंतर गावी आले, पण रिक्षामध्ये पण धंदा होत नाहीये, कारण घर चाललंय या गोष्टीवरती. काही ते पार्ट्यामध्ये पण जॉब करतात इंदापूर माणगाव या शहरामध्ये. गावचा प्रवास हा एवढा सुंदर परशुरामाची भूमी आहे ना, घरा सोडताना सुद्धा खूप दुःख होतं. पण पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईसाठी यावं लागतं. पुढे कोणताच पर्याय नाही आपल्या गावाकडे. पर्याय आहे, पण त्याला आर्थिक बाजू पण महत्वाची असायला पाहिजे. आता ह्या मित्रांनी सुद्धा तेच सांगितलं की जर तुम्हाला गावाकडे राहायचं असेल तर तुम्हाला टिकून राहावं लागेल. 1-2 कामं करावी लागतील, किंवा पार्ट टाइम मध्ये सकाळी किंवा संध्याकाळी. हे आमचं कळसांबडेचं पुणे आहे. काही लोकांनी जमिनी विकल्या आहेत, तर काही बिल्डर लोकांनी कंपाऊंड घालून ठेवलेले आहेत, त्यांची लागवडी केलेली आहे. तर सांगणं एवढंच आहे की काही जमिनी बाकी सुद्धा नक्कीच जपून ठेवा. जर आपण आज जमिनी विकल्या तर आपण इथूनच साकार होऊन जाऊ आपल्या पट्ट्यातले.
त्याच्यानंतर आम्ही ह्या आमचं कोलवांची डाग आहे, म्हणजे उतराण आहे आमची कोलवांची. तुम्ही नेहमी आमच्या माझ्या प्रवासामध्ये बघत असालच. पुढे पुढे आम्ही मग पुढचा प्रवास आमचा इंदापूर भागामध्ये होतो. गाव सोडायचं असेल तर काही शब्द नाहीत. गाव सोडताना दुःख होतं. पण आम्ही कंटिन्यू आमचं येणं जाणं असं गावाकडे. प्रवासामध्ये खरंच माझं असं म्हणणं आहे की कंटिन्यू हा प्रवास केला पाहिजे. हफ्त्यातून किंवा महिन्यातून गावाकडे येणं जाणं पाहिजे. कारण का मुंबईमध्ये एवढी तर गर्दी वाढत चालली आहे ना, की बघायला नको. मग ते वेस्टर्न असेल, सेंट्रल असेल, हर्बल आहे. कारण बाहेरच्या लोकांची एवढी गर्दी वाढत आहे की मुंबई हे पाय ठेवायला जागा नाही. कारण मुंबईमध्ये प्रत्येक सेकंदाला महत्त्व आहे खरंच. आणि पुढे आम्ही कोलवान या गावाकडे येतो. कळसांबडे सोडल्यानंतर पुढे हा कोलवानचा भाग लागतो. तुझ्या बाजूला इथे शेती आहे. नंतर आम्ही इंदापूरमध्ये आल्यानंतर, इंदापूर नाही सॉरी, नंतर आम्ही कोलवानचा भाग सोडल्यानंतर पुढे आम्ही कोलवानच्या गावातूनच आतमध्ये जातो. हा कोलवानची एंट्री आहे गावाची. कारण तो डाव्या साईडला रोड आहे, तो उमरोळी साईडून गेला. थोडा रोड खराब असल्यामुळे आम्ही कोलवानच्या गावातूनच आतमध्ये घुसतो. आणि हा आमचा शॉर्टकट प्रवास आहे कोलवान गावातून. ह्याच गावातून आम्ही गणपती वगैरे आणतो. तुम्ही आता पुढचा काय दिवसून ब्लॉग बघालच. गणपतीमध्ये आम्ही गावी जाऊ गणपतीसाठी. त्यावेळी ह्या गावची नक्की ब्लॉग बनते. जे मूर्तीकार आहे त्यांच्यासाठी बोलू त्या ठिकाणी. आणि खरंच हा कोलवानचा गाव एकदम मायेचं गाव आहे. काही लोक तुम्ही खूप वेळेला बघत असा गावातून काही मूर्तीकार आहेत. काही जण इंदापूरमध्ये जॉबला आहेत, काही जण त्या रिक्षा, काही जण गाड्या आहेत. छोटंसं गाव आहे पण सुंदर असं गाव आहे. आणि काही मित्र लोक असे ओळखीचे आहेत. ह्या गावातून प्रवास बरं वाटतं खरंच. ओळखीची माणसं भेटतात. चर्चा ही चालू होती प्रवासामध्ये की गावी राहून कसं काय पोट भरता ह्या दादांकडे. तर त्यांनी सर्व काही सांगितलं की जर तुम्हाला गावी राहायचं असेल ना, तर एक जॉबवर तुम्ही डिपेंड नको राहायला. त्याच्यासाठी तुम्हाला 2 ते 3 जॉब करावे लागतील. मग ते मिस्त्री काम असेल, रिक्षा असेल, किंवा तुम्ही गाई म्हशी तुम्ही सांभाळू शकता, दूध तुम्ही विकू शकता. पुढचा आमचा प्रवास इंदापूरमध्ये आम्ही टच झालो. इंदापूरवर आम्ही एक 4 व्हीलर पकडली डायरेक्ट पनवेलसाठी. नंतर पुढचा आमचा प्रवास हा इंदापूर टू पनवेल होणार होता. कारण प्रवास तेवढाच होणार, गोरवाडी ते पनवेल, म्हणजे गाव ते पनवेल. नंतर आम्ही इकडे डाव्या साईडला फणसं वगैरे विकत होते. गोवा हवेचं काम खूप वर्ष रखडलं गेलं असं म्हणायला तर. पण इंदापूर ते पनवेल असं एवढं काही खराब नाहीये. काही ठिकाणी खराब झालेलं आहे. कोलाड असेल, मग परत नागोठणे, जे मेन शहर आहे त्याच्यामध्ये खूप असं खराब रस्ते बनवले पाहिजेत. गव्हर्नमेंटने त्यावरती लक्ष दिलं पाहिजे त्या माध्यमातून. कारण आता एवढा छोटा प्रवास झालाय ना, की काही वर्षापूर्वी 4 ते 5 तास लागायचे. आज तर 2-2.5 तासामध्ये प्रवास होतो. असं म्हणायला गेलं तर 4 व्हीलर असतील किंवा 2 व्हीलर असतील किंवा स्वतःची गाडी असेल, एसटी असेल तर थोडासा जास्त तास जातो. पण स्वतःची गाडी असेल तर आपण शॉर्टकट आपला प्रवास होऊ शकतो त्या माध्यमातून. आणि खरंच खूप मजा येते गावी गेल्यानंतर. पण गाव सोडताना थोडं दुःख होतं. डाव्या बाजूला तुम्ही बघत होता शेतीचं पण यासाठी कामं चालू होती. आणि सुंदर असा प्रवास झालेला आमचा. त्याच्यामध्ये ड्रायव्हर पण ओळखीचेच भेटले होते. इंदापूरहून ज्या ड्रायव्हर सुटतात त्यांच्याकडे पण ह्या चर्चा होत होत्या की गावाकडे कसं काय होतं. तर आम्ही पण तेच करतो. तर सीझनमध्ये आम्ही पैसा कमवतो, पण जर सीझन नसेल तर आमची पण कंडिशन्स खराब होते. कारण का मध्ये काही गावच बंद झालेली आहेत, तर पब्लिकच गावाकडे नाहीये. जर तुम्ही माणसं येत असाल गावाकडे तरच आमचा बिझनेस होतो. कारण गाडीसाठी पब्लिक पाहिजे, येणं जाणं पाहिजे कंटिन्यू. ते फक्त मेमध्ये सीझन. ही माझी हापूस आंब्याची पेटी, हापूस आंबे सुद्धा मी गावावर मुंबईला घेऊन चालले होते. माझा मित्र आहे संजय धुमाळ, यांनी मला दिले होते. आणि हे आपल्या वडवलचं, हे तुम्ही नेहमीच बघत असल्या माझ्या व्हिडिओमध्ये, ही कंपनी आहे. या ठिकाणीच अर्धी लोक तर PVRचीच भरलेली आहेत. नंतर आम्ही काहीच मिनिटामध्ये आम्ही हॉटेलला थोडासा थांबा घेतला. थांबामध्ये थांबलो आम्ही त्या ठिकाणी. आणि थोडा नाश्ता करून चहा पाणी करून आम्ही लगेच निघालो. तर पनवेलला आम्हाला पोहोचायचं होतं. ड्रायव्हर असल्यामुळं हा आमचं हे हवेचं मंदिर आहे. खूप देवीचं छान मंदिर आहे या ठिकाणी. नेहमी याचं दर्शन होतं आहे देवीचं मंदिराचं. पण पनवेलला पोचायचं होतं कारण संडे असल्यामुळं या लाईनीला मेगा ब्लॉक असतो. पुढे माहिती पडेलच काय आहे ते. नंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. पुढे नाश्ता केल्यानंतर पुढे आम्ही प्रवासाला लागलो. ड्रायव्हर दादांनी पण खूप अशी थोडीफार माहिती दिली. तर गावी राहायचं असेल ना प्रत्येक कोकणकरांना, तर थोडे छोटे मोठे उद्योग किंवा बिझनेस करावे लागतील. हेच आपलं कंपनी आहे ती वडखलची. वडखलचा ब्रिज आहे हा, तिथून कंपनी दिसते. आणि ब्रिज आम्ही पुढे प्रवास सुरू केला. सुंदर असा रोड बनलेला सध्या कोकणामध्ये आपल्या पट्ट्यामध्ये. म्हणजे पनवेल ते माणगावपर्यंत बरे आहेत. पण जो माणगावला जी ट्रॉफिक जमा होते ती त्यावरती तो जो बाहेरून जो रोड काढणार आहेत इंदापूरच्या बाहेरून, तो रोड लवकरच बनला पाहिजे. कारण ट्रॉफिक एवढे होते ना इंदापूर माणगावमध्ये,
हा वडकालचा ब्रिज आहे. डायरेक्ट पुढे जातो आम्ही, मग वडकानंतर पुढे पेनला जाणार आहोत. पुढे मग डायरेक्ट मग जाणार आहोत पनवेलला आणि तिथून मग पुढचा प्रवास होणार आहे. हे समोर दिसतंय ते बघते ना, सुधागड जिल्ह्यातील खरंच एकदम किल्ला आहे. खूप छान असा त्याची वाट बघतो आपण आणि पुढचा प्रवास मग सुरू झाला. एकदम खरंच कोणीतरी सांगितलेलं की परशुरामाची भूमी नक्की सांभाळून ठेवली पाहिजे, कारण सुंदर असं कोकण आहे. काही वर्षांत भरून जाणार आहे, म्हणून त्यासाठी एकच पर्याय आहे, आपल्या जमिनी आपण जपून ठेवल्या पाहिजेत. तर पुढे खूप हालत खराब होऊ शकते, कारण झालेली आहे पनवेल या भागामध्ये किंवा मुंबई शहरामध्ये. खूप शाहीर लोक सांगतात की तुम्ही तुमची जमीन जपून ठेवा. हे सुंदर असा सीन आहे इकडे, नेहमी दिसतो आपल्याला. आपण जेव्हा येतो गावी इथे जातो त्यावेळेला सुंदर अशी झाडं लावायची सर्व ठिकाणी, की तो अजून खूप गोवा रोड खूप छान दिसेल. पण ते केलं पाहिजे, करणं गरजेचं, तरच खूप सुंदर दिसेल. पुढे आम्ही अभयारण्य याच्यामध्ये आलो. अभयारण्य आपल्या भागामध्ये जे कर्नाला अभयारण्य आहे त्यातून आपण प्रवासाला सुरुवात केली आणि खूप असं आजूबाजूला पण जी जनावरं दिसत होती. काही ठिकाणी तोडफोड केलेली आहे, कारण माकडं जी मध्ये येतात ना त्यांच्याकडे ती जागा तोडून ठेवलेली आहे. आणि खूप सुंदर असं काम केलेलं आहे आपल्या गोवा हवेचा. मानगावच्या पुढे काही सांगता येत नाही, कारण जास्त प्रवास होत नाही तिकडे. माझा प्रवास हा नेहमीच असतो, हप्त्यातून किंवा महिन्यातून. म्हणजे विरार टू पनवेल, पनवेल टू इंदापूर, इंदापूर ते कोलवाडी माझ्या गावापर्यंत. आणि प्रवासामध्ये खूप चर्चा होत होती सर्वांजवळ, आणि काही जी पाठी लोक बसतात ती शांतपणे झोपून गेली होती. मी एकटाच जागा होतो. ड्रायव्हर दादा माझ्याकडे चर्चा करत होते ह्या संबंधी. पुढे पुढे प्रवास आमचा एकदम शांत वातावरण झालं होतं. दुपारी काहीतरी असे 3-3:30 वाजले असतील, तोपर्यंत आम्ही पनवेलला आलो. पनवेलला मेघालय बघ दिसत होता. पुढचा आमचा प्रवास झाला विरारपर्यंत, पण आम्ही पुढचा प्रवास मी शूट केला नाही. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडलेस ना, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद.